तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण खरबुजाचे प्रकार पाहिले. तर आता मी सांगणार आहे चांगलं खरबूज आणि चांगलं कलिंगड कसं घ्यायचं. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पहिल्यांदा खरबूज असं उचलून बघायचं, बंदे में दम आहे असं वाटलं पाहिजे, म्हणजे थोडं ते जड वाटलं पाहिजे. सेकंड, हा जो देठ असतो त्या देठाचा असा वास घ्यायचा. वास जर एकदम सुगंध आला तर समजायचं हे खरबूज छानसं पिकलेलं आहे. तर तिसरं, ह्याला थोडंसं दाबून बघायचं. दाबून बघितल्यानंतर मीडियम टणक असलं पाहिजे, जास्त मऊ पण नसलं पाहिजे आणि जास्त टणक पण नसलं पाहिजे. आणि चौथं, ह्याच्यावरती तुम्ही जे नेट बघू शकता, हे जे नेट आहे हे नेट एकदम असं उठावदार दिसलं पाहिजे. हे जे नेट जर एकदम उठावदार असेल तर हे जे खरबूज आहे हे खरबूज चवीला खूप गोड आणि पिकलेलं आहे. तर मंडळी, आता चांगलं कलिंगड कसं घ्यायचं सांगतो. तर मंडळी, मी बऱ्याच मार्केटमध्ये आणि बऱ्याच विक्रेत्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. विशेषतः हा जो पिवळा पॅच असतो, या पिवळ्या पॅच असणारे जे कलिंगड आहे ते परिपक्व असतं. त्याच्यानंतर मंडळी, हा जो देठ असतो हा देठ सुकलेला पाहिजे. हा देठ सुकलेला असेल आणि त्याच्यावरती जर पिवळा पॅच असेल तर हे जे कलिंगड आहे हे कलिंगड पूर्ण परिपक्व झालेलं असतं आणि ते आतून गोडच असतं. मंडळी, आता ही फळं खाण्याचे फायदे काय आपण बघितले पाहिजेत. तर याच्यामध्ये असतं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचं काम करतात. त्यामुळे ही फळं खाल्ली पाहिजेत. आता ही जी खरबूज आहे ते खरबूज कापून आपण बघणार आहे, त्याची चव कशी आहे, त्याचं आतलं टेक्स्चर कसं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर मंडळी, पहिल्यांदा येते हनी ड्यू, ह्याला आपण बॉबी खरबूज असं देखील म्हणतो. तर बघू शकता ह्याचं आतील टेक्स्चर व्हाईट आहे, व्हाईट टेक्स्चर. एक नंबर टेस्ट आहे मंडळी. तर मंडळी, हे आहे सागर 60 किंवा याला काही भागामध्ये गावठी खरबूज देखील म्हटलं जातं. तर विशेषतः हे देखील चवीला खूप छान असतं आणि याचा खूप छान असा सुगंध येतो. तर बघूया याचा आतील टेक्स्चर आणि याची चव कशी आहे. बघू शकता, भाग बघू शकता पूर्णपणे असा केशरी रंगाचा दिसतोय आणि बिया पण आहेतच याच्यामध्ये. तर बघूया याची चव कशी आहे. थोडंसं चवीला थोडंसं कमी गोड आहे, पण छान लागतं खायला. हे आहे कॅन्टालूप प्रकारातील खरबूज. तर मंडळी बघू शकता पूर्णपणे केशरी भाग आहे. टेस्ट छान आहे. गोडी म्हणाल तर अशी मिडियम, जास्त गोड नाही, मिडियम गोड आहे. तर मंडळी, हे आहे सन मिरन. आता याचा आतील भाग आणि याची चव बघूया कशी आहे. तर बघू शकता याचा आतील भाग असा व्हाईट कलरचा आहे. छान अशी टेस्ट आहे, असं क्रंची लागतं आणि पियर्स असतात, पियर्सची जी टेस्ट असते पियर खाल्ल्यानंतर ना, तर तशी टेस्ट याची लागते. खूप गोड अशी टेस्ट आहे. मंडळी, कलिंगडाची टेस्ट तर सर्वांनाच माहीत आहे. मी फक्त हे कलिंगड तुम्हाला कापून दाखवणार आहे, याचा आतील भाग कसा आहे. तर मंडळी बघू शकता पूर्णपणे लाल आहे. खूप गोड अशी टेस्ट आहे, छान आहे कलिंगड. तर मंडळी, ही जी पाच प्रकारची ही जी फळं पाहिली, या फळांच्या मध्ये जर कोण विनर असेल तर तो विनर आहे हनी ड्यू. याला आपण बॉबी खरबूज असं म्हणतो. याची जी टेस्ट आहे ती टेस्ट खरंच मंडळी या सगळ्यात बेस्ट टेस्ट मला या बॉबी खरबूजाची वाटली. आणि बाजारामध्ये तुम्हाला जर हे बॉबी खरबूज मिळालं तर नक्की परचेस करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही यापैकी एखादं खरबूज खाला असेल आणि त्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.